तर नायसिन मतांगीकार. तर यातून आता हा जो आपण सिरीज घेत आहोत, हा जवळजवळ मला असं वाटतं यावरील चौथा भाग आहे हा. आणि आतापर्यंत आपण अनेक अनेक महत्वाची सत्य आपण पाहिली. आता विशेष करून नायसिन मतांगीकाराबद्दल शिकत असताना हा जो मतांगीकार आहे, तो आपण सगळ्यात अगोदर पुन्हा एक वार वाचूया. आपण नेहमी ते वाचत आहोत आणि वारंवार आपण वाचणार आहोत. तर पाहतो अशा प्रकारे आहे. सर्व समर्थ एकच देव, जो पिता आकाश आणि पृथ्वीचा दृश्य आणि अदृश्य गोष्टींचा निर्माण करता, त्याचवर आम्ही विश्वास ठेवतो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो सर्व युगांपूर्वी देवाचा एकुलता एक पुत्र, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, एकुलता एक अनिर्मित, पित्यासारखा स्वभाव असणारा, ज्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झाले, आपल्यासाठी आणि आपल्या तारणासाठी तो स्वर्गातून खाली उतरला. तो पवित्र आत्म्याद्वारे व कुमारी मरियेद्वारे देहधारी झाला, व त्याला मानव करण्यात आले. पंतय पिलाताच्या अधिकाराखाली त्याला आमच्यासाठी क्रुसावर देण्यात आले. त्याने दुःख सोसले आणि त्याला पुरण्यात आले. शास्त्रानुसार तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला व स्वर्गात चढला आणि देव जो पिता ह्याच्या उजवीकडे बसला आहे. जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास तो त्याच्या गौरवाद्वारे पुन्हा येणार आहे. आणि पुढे, आणि आम्ही पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवतो, जो जीवनाचा प्रभू व दाता आहे, जो पित्यापासून व त्याच्या देव पुत्रापासून येतो आणि पित्याप्रमाणे व पुत्राप्रमाणेच त्याचीही भक्ती केली जाते व गौरविला जातो. तो संदेष्टांद्वारे बोलला, आम्ही एकच पवित्र सार्वत्रिक प्रेषितीय मंडळीवर विश्वास ठेवतो. पापांच्या क्षमेसाठी आम्ही एकाच बाप्तिस्म्याची कबुली देतो. मृतांचे पुनरुत्थान तसेच येणाऱ्या जगातील जीवन यांची आम्ही वाट पाहतो. आता हा जो मतांगीकार आहे, तो आपण पूर्णपणे ऐकलेला आहे आता. आणि त्यातील विशेष करून आपण मागील अ, काही आठवड्यांमध्ये आपण काही महत्वाची जी विश्वासाची तत्व आहेत सुरुवातीची, ते आपण अभ्यासली. त्यामध्ये सर्व समर्थ एकच देव त्याबद्दल शिकलो. त्यानंतर आपण देव जो पिता त्याबद्दल शिकलो आपण. त्यानंतर आता जो गाभा आहे या मतांगीकाराचा खऱ्या रीतीने, ज्याच्यामुळं आपल्याला पाहायला भेटतं की हे विश्वास मत उदयास आलं, तो म्हणजे काय? प्रभू येशू ख्रिस्त. कारण एरेसने त्याच्यावरच आपल्याला पाहायला भेटतं की घाला केलेला होता ख्रिस्ताचं दैवत्व, ख्रिस्ताचं सार्वकालिकपण, त्याचं पुत्रत्व जे आहे खरं, त्याचं देवपण, त्यावर त्याने घाला चढवलेला होता. आणि म्हणूनच त्या अनुषंगाने ख्रिस्ताबद्दल खूप मोठा आपल्याला इथं तपशील पाहायला भेटतो. आणि मग त्याबद्दल आपण सुरुवात केलेली आहे मागच्या 2 आठवड्यापूर्वी. आणि मग तिथं आपला जो विषय आहे, तो हाच आहे की एकच प्रभू येशू ख्रिस्त, एकच प्रभू येशू ख्रिस्त, नाही का? आणि विशेष करून नायसीन मतांगीकार जो आहे, सुरुवातीला आपण शिकलेलो आहे की 3 भागामध्ये तो विभागला गेलेला आहे. देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. पहिला भाग पित्याबद्दल, दुसरा भाग पुत्राबद्दल आणि तिसरा भाग पवित्र आत्मा त्याच्या कार्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आता आपण जो विषय अभ्यासत आहोत गेले 2 आठवडे, तो म्हणजे एकच प्रभू येशू ख्रिस्त. आणि या विषयाबद्दल विचार करत असताना जी रूपरेषा आहे ते आपल्या समोर आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आपण हाताळणार आहोत, जिथं नायसीन मतांगीकारामध्ये तो पहिला मुद्दा हाताळलेला आहे, तो म्हणजे ख्रिस्ताचं देवपण, ख्रिस्ताचं दैवत्व. की प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे. आणि हे सत्य नायसीन मतांगीकार अनेक प्रकारे मांडतो. आणि हे सत्य आपण मागील 2 आठवड्यापूर्वी हे पाहिलं आणि आजच्या दिवशी सुद्धा पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपण ख्रिस्ताचं जे कार्य आहे, म्हणजे हा जो गाभा आहे, हा जो मधला भाग आहे ख्रिस्ताबद्दलचा, तो आपण ह्या 2 भागामध्ये विभागला. एक तर ख्रिस्ताचं दैवत्व आणि दुसरं त्याचं कार्य. मग त्याचं कार्य भूतकाळामध्ये त्याने कसं कार्य केलं, वर्तमान काळात तो कसं कार्य करत आहे आणि भविष्य काळात तो कसं कार्य करणार आहे, त्याबद्दल आपण पुढील आठवड्यामध्ये
शिकणार आहोत. आता ख्रिस्ताचं दैवत्व त्याबद्दल शिकत असताना आपण सगळ्यात पहिलं शिकलो ते म्हणजे काय? देवाचा एकुलता एक पुत्र. आणि त्याबद्दल आपण अनेक महत्त्वाचे मुद्दे हाताळले, की एकुलता एक पुत्र का म्हटलेला आहे? नेमकं एरेसचा मुद्दा काय होता? कारण एरेस जो होता तो म्हणत होता, की हां, मी मानतो, की अ, येशू ख्रिस्त जो आहे तो देवाचा पुत्र आहे. परंतु तो देवाचा सार्वकालिक पुत्र नाहीये. तो जन्मलेला आहे. तो असा काही वेळ होता, की जिथं पुत्र नव्हता. आणि त्यावेळी मग तो हा मुद्दा जो आहे, तो खारिज करतो आणि तिथं आपल्याला पाहायला भेटतं, की त्याचं सार्वकालिकपण, त्याचं दैवत्व त्यावर मोठा घाला आपल्याला पाहायला भेटतो आणि म्हणूनच ख्रिस्ताचं दैवत्व हे साबित करण्यासाठी आपल्याला पाहायला भेटतं, ही जी विश्वासाची कबुली किंवा विश्वासाचं जे मत आहे, त्यामध्ये अनेक जे देवाचे लेक जे लेकरं होते, त्या मंडळीच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. त्यांनी एकत्रित आले. ती धर्मपरिषद त्यांनी बोलावली. 3 ठिकाणी त्या धर्मपरिषद झाल्या. आपण त्याबद्दल शिकलो आणि मग त्यामध्ये त्यांनी ह्या सर्व गोष्टींबद्दल पवित्र शास्त्रामधून योग्य तो अभ्यास करून हे जे सर्व चुकीचे पाखंडी मत होते त्या एरेसचे ते त्यांनी काय केलेले आहेत? खोडून काढलेले आहेत. आणि मग त्याबद्दल विचार करत असताना आपण आत्ताच जो नायसीन मतांगीकार वाचलेला आहे, त्यामध्ये ख्रिस्ताच्या दैवत्वाबद्दल बोलत असताना एकच प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेला आहे. एकच प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याच्यापुढं काही महत्त्वाच्या घोषणा केल्या जात आहेत आणि त्यातील 5 जी सत्य आहेत, खास करून त्याची घोषणा पुढे केली जात आहे. त्यावर आपण आज विचार करणार आहोत. मी अगोदरही सांगितलं, की एरेसचा जो मुद्दा होता, की ख्रिस्त हा निर्मित आहे. कुठंतरी देवापासून तो जन्मलेला आहे आणि हा मुद्दा खोडून काढण्यासाठी आपल्याला पाहायला भेटतो म्हणतो की वेळ नव्हती हा मी मान्य करतो. वेळ नव्हती, सर्व निर्मिती नव्हती, परंतु त्या निर्मितीच्या अगोदर जर पहिली निर्मिती केली असेल, तर पुत्राची निर्मिती आहे म्हणे. तर हे फार भयंकर आणि पाखंडी मत आहे. आणि त्याचा युक्तिवाद असा होता, त्याने एक अलेक्झांडरला पत्र लिहिलेलं होतं. तो जो वडील होता अलेक्झांडर आणि त्याला त्याने पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्याने असा युक्तिवाद केला होता, की माझं माझं याच्याबद्दल कोणताच वाद नाही, की तो पुत्र आहे, त्याला पिता आहे स्वर्गीय. पण तो म्हणतो, की माझा हा मुद्दा आहे, की तो एकुलता एक पुत्र आहे. याबद्दल सुद्धा माझा दुसरा काही वाद नाही. कारण मोनोगेनेस हा जो शब्द आहे, तो म्हणतो, की त्याचा अर्थ हाच होतो, की जन्मलेला किंवा घडलेला अशा प्रकारे तो म्हणतो, की शब्दशः तर मी तेच मानतो. कारण जन्मलेला म्हटल्यानंतर नक्कीच कुणापासून तरी तो झालेला आहे, तो निर्माण झालेला आहे, तो असायला पाहिजे. आणि असाच त्याचा युक्तिवाद होता. आणि ह्याच गोष्टी तो बोलत होतो, म्हणतो की पुत्राला निर्माण केलेला आहे. कारण जन्मलेला असणं म्हणजे निर्माण केलेला पुत्र असणं हे अगदी सत्य आहे म्हणे. जसं पित्याच्या निर्मितीपैकी तो पहिला आहे म्हणे. एक वेळ अशी होती की ज्यावेळेस पुत्र नव्हता. त्याचं हे पाखंडी मत होतं. भयंकर हे पाखंडी मत आहे, जिथं ख्रिस्ताचं सार्वकालिक पण त्याचं दैवत्व त्याला हे नाकारणार होतं आणि म्हणून त्याला विरोध करण्यासाठी पहा, हा जो मत अंगीकार आहे तो कशा प्रकारे अद्भुत रीतीने जी सत्य आहे त्याची घोषणा करतो. तो म्हणतो की एकच प्रभू येशू ख्रिस्त, एकच केवळ प्रभू येशू ख्रिस्त, जो सर्व युगांपूर्वी देवाचा एकुलता एक पुत्र. आता यावर आपण मागील 2 आठवड्यापूर्वी विचार केलेला आहे. पुढे आता तो ज्या घोषणा करतो ते अद्भुत आहे. तो 5 असे मुद्दे या मतांगीकारामध्ये आपल्याला पाहायला भेटतील पुढे आणखी, जे प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, तो परिपूर्ण देव आहे. तो गौरवी प्रभू आहे आणि तो निर्मित नाही. तो सीमित नाहीये आणि तो पित्यासारखाच एकाच स्वभावाचा आहे. हे अगदी साबित करणारे काही आपण काय म्हणू शकतो घोषवाक्य हे म्हणू शकतो आपण किंवा अद्भुत विधान आपण म्हणू शकतो. आणि ती 5 विधान आपल्याला त्यांच्या बोलण्यातून पाहायला भेटतात. पहा, म्हटलेला की देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, एकुलता एक अनिर्मित, पित्यासारखाच स्वभाव असणारा ज्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झालं. आता सगळ्यात अगोदर पहिला मुद्दा आपण हाताळूया. देवापासून देव. आता देवापासून देव. अम, तुम्हाला माहिती आहे का की नबुकदनेस्सर राजा त्याच्याबद्दल आपण विचार करतो नाही का की तो एका काळी इतका घमंडाने पेटला नाही का. त्याचं जे स्वप्न पडलं त्याच्या त्याच्या स्वप्नाचा अर्थ ज्यावेळेस दानिएलानं सांगितला
त्या मूर्तीबद्दल सगळ्या गोष्टीबद्दल तो इतका घमंडाने पेटला आणि त्याची सुद्धा मूर्ती तयार करण्यात आली होती आणि त्याची इच्छा त्याच्या समोर नमन करावं लोकांनी त्याबद्दल सुद्धा विचार होता आणि याच्याही पलीकडे तो इतका घमंडाने पेटला की देव त्याच्या समोर कुणीच नव्हता. त्यावेळी आपल्याला पाहायला भेटतं की देवाने त्याची बुद्धी भ्रष्ट केली नाही का सांगितलं आणि तो जनावरांसारखं वागू लागला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तो त्या अशा एका ठिकाणी देवाने त्याला आणलं की जिथं त्याला जाणीव झाली की हा जो देव आहे तो महान पराक्रमी देव आहे. त्याच्याशिवाय आम्हाला दुसरा कुणीच नाही. तो महान आहे, गौरवी आहे. आणि त्यावेळी देवाने पुन्हा त्याला त्याच्या गादीवर बसवलं असं म्हटलेलं आहे. पण त्या ठिकाणी ज्यावेळेस तो आपल्या गादीवर बसला त्याच्यानंतर त्याने देवाबद्दल जो जे जे शब्द उच्चारले जर तुम्हाला आठवत असतील ते कदाचित तो काय म्हटला जो देव देवाधिदेव म्हणे. हा जो देव आहे शद्रक मेषक अबेदनगो दानियलाचा देव हा देवाधिदेव आहे म्हणे. देवाधिदेव आणि त्याचा जो मुद्दा होता देवाधिदेव आणि इथं मतांगीकारामध्ये देवापासून देव मी यामुळं ते उदाहरण घेत आहे की आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की त्याच्या मागचा उद्देश काय आहे. जर तुम्ही नबुकदनेस्सर राजाचं ते बोलणं जर पाहिलं देवाधी देव तर तुम्हाला पाहायला भेटल की तो हे मान्य करत होता की तो देव आहे. परंतु तो देवाधी देव आहे हे ज्यावेळेस तो म्हणत होता तिथं तो देवाचा दर्जा करत होता. कारण तो हा विश्वास ठेवत होता की अनेक देव आहेत आणि त्या अनेक देवांपैकी हा एक देव आहे. बरोबर. देवाधिदेव हा जो शब्द आहे तो अशाबद्दल सांगतो. आणि मग ज्यावेळेस मतांगीकारामध्ये देवापासून देव हा शब्द वापरण्यात आलेला आहे तर मग याचा अर्थ जसा परमपवित्र स्थानाबद्दल आपण पाहतो. पवित्र स्थान, परमपवित्र स्थान पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला तो शब्द पाहायला भेटतो. त्यानंतर राजांचा राजा नाही का, प्रभूंचा प्रभू. अ, तशा प्रकारचं हे विधान नाही. देवापासून देव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा देवत्वाचा एक भाग आहे. नाही का? हा देवत्वाचा एक भाग आहे. तो पूर्णपणे देव नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. तर देवापासून देव ज्यावेळेस आपण याबद्दल विचार करतो तर आपल्याला कलसे मध्ये जावं लागलं आणि विशेष करून देवापासून देव म्हणजे काय तर हे आपल्याला सारसत्व दाखवतं. सारसत्व किंवा त्याचं जे काय म्हणू शकतो आपण त्याचं त्याचं जे अस्तित्व आहे खऱ्या रीतीने अ, पूर्ण पूर्णत्व किंवा त्याबद्दल आपण विचार करू शकतो की तो खुद्द देव आहे. तो देवापासून देव म्हणजेच याचा अर्थ असा नाही की तो त्याच्यापासून जन्मलेला आहे असं नाही, तर तो त्या देवाच्या सारखाच खुद्द देव आहे. सारसत्व नाही का. आणि तीन रीतीने आपल्याला विशेष करून देवापासून देव हा जो शब्द प्रयोग आहे मत्तांगी काळामध्ये वापरण्यात आलेला तो आपल्याला तीन महत्वाचे मुद्दे शिकवतो. एक म्हणजे काय सारसत्व त्याचं काय म्हणू शकतो आपण ऐक्य किंवा अ, अ, तो पित्यासारखाच आहे. ज्या प्रकारे पिता सार्वकालिक आहे, तो महान आहे, गौरवी आहे, पराक्रमी आहे, त्या प्रकारे तो तसा आहे नाही का. पूर्ण देव पण सारसत्व त्याचे गुणवैशिष्ट्ये किंवा त्याचा स्वभाव त्याच्याबद्दल ते आपल्याला आठवण करून देतं त्याचं देवपणाबद्दल की गुणवैशिष्ट्यांमध्ये तो अगदी देव तो आहे नाही का. ज्या प्रकारे देवाची असणारी जी गुणवैशिष्ट्ये आहे देवपणामध्ये असणारं जे सर्वांग पूर्णता आहे ती सर्व ख्रिस्तामध्ये आहे. तर त्याची गुणवैशिष्ट्ये त्याबद्दल ते आपल्याला आठवण करून देतं. त्यानंतर देवापासून देव हे आपल्याला नातेसंबंधाबद्दल सुद्धा मार्गदर्शन करणार आहे. जसं योहान कृष्ण वर्तमानामध्ये पहिल्या अध्यायामध्ये सुरुवातीला सांगितलं की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता म्हटलेला आहे. देवासह शब्द. तर हे जे सार्वकालिक नातं आहे त्याबद्दल तो शब्द आपल्याला आठवण करून येतो. देवापासून देव आणि पुढे तिसरं म्हणजे स्रोत. स्रोत जो आहे त्याबद्दल तो दाखवितं ही खरा मूळ स्रोत काय आहे. देव पण खरं आपल्याला पाहायला भेटतं इथं पूर्ण ख्रिस्तामध्ये. आणि का बरं देवापासून देव या शब्दाबद्दल विचार करत असताना हे सगळ्यात गरजेचं आहे समजून घेणं.
त्याचं अ, त्याचं त्याचं सत्य आपल्याला समजून घेणं. कारण इथं ज्यावेळेस देवापासून देव म्हटलेला आहे, तर तिसरा जो मुद्दा आहे ना, तिथं लगेच पुढे म्हटलं की खऱ्या देवापासून खरा देव म्हटलेला आहे, बरोबर. तर देवापासून देव आणि खऱ्या देवापासून खरा देव, वारंवार अशा गोष्टी का बोललेल्या आहेत? त्याचं कारण हे आहे की जुन्या करारामध्ये देव पुष्कळदा देवदूतांना सुद्धा म्हणण्यात यायचं. देवदूतांना सुद्धा देव म्हटलेला आहे, देवपुत्र म्हटलेला आहे. स्तोत्र जर तुम्ही 82 वाचलं, आणि जर तुम्ही त्या दृष्टीने जर पाहिलं, कारण एरिस जो होता, तो अभ्यासक पण होता आणि नक्कीच त्याच्या पण वाचण्यात ह्या गोष्टी आलेल्या आहेत. मग फक्त जर देवापासून देव, फक्त देव हा जर शब्द त्याच्यासाठी वापरला, तरी तो त्याला पूर्ण देव मानू शकत नव्हता. कारण देव हा शब्द म्हटल्यानंतर देवदूतांना पण देव म्हणण्यात येत होतं. मग या रीतीने अ, हा जो शब्द आहे, पुढे जाऊन मग दर्जा निर्माण करणारा होता. म्हणूनच तिसऱ्या मुद्द्यामध्ये खऱ्या देवापासून खरा देव म्हटलेला आहे. खऱ्या देवापासून खरा देव म्हणजेच त्याचं देव पण आपल्याला दाखवितं. जसं उदाहरणार्थ कलस्से 2:9 मध्ये तोच मुद्दा पाऊल हाताळतो. कारण तिथं सुद्धा जे ज्ञानवादी, जे गूढवादी लोक होते, ते फार वेगवेगळे विचार करत होते, की ज्ञान जे आहे तीच आपली खरी संपत्ती आहे आणि अ, ज्ञान जितकं आपण वाढत जाऊ, तितकं आपण जे आहोत, ते देवाजवळ स्वीकारले जाऊ शकू आणि आपल्या ज्ञानानेच आमचं तारण होतं आणि आमच्या ज्ञानामध्ये आम्ही जितकं वाढू तितकं देवाजवळ आम्ही उच्च स्थान प्रस्थापित करू शकतो, नाही का, असे वेगवेगळे मत. पण मग अ, अ, पाऊल म्हणतो की सर्व ज्ञानाचे गुप्त निधी ख्रिस्ताकडे आहे. आणि पाऊल त्याच पत्रामध्ये पुढे म्हणतो की ख्रिस्ताच्या ठाईस देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं पूर्ण देवपण काय आहे, त्याचं विधान आहे. कारण देवत्वाचं सर्व सर्व परिपूर्णता ती ख्रिस्तामध्ये वास करते म्हटलेलं आहे. तो अर्धवट देव नाही किंवा कनिष्ठ देव नाही, कनिष्ठ दर्जाचा नाही का. त्याच्यामध्ये दर्जा नाही, एक नंबर, कोणता तरी वेगळा, 2 नंबर आणि 3 नंबर नाही. एकच देव आहे. आपण त्रैक देवाबद्दल शिकतो नाही का, एकच देव आहे. आणि तो एकच देव ह्या तीन व्यक्तींमध्ये आपल्याला सामावलेला दिसतो. देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. पूर्ण देव पण ह्या तीन व्यक्तीमध्ये सामावलेला आपल्याला दिसतं. तरी पण तीन वेगळे देव नाही, तर एकच जिवंत खरा देव आहे. ओके. तर हे अगदी स्पष्ट आहे. आणि देवपणाबद्दल विचार करत असताना पौलाने पण ते घोषित केलं की पुत्रामध्ये ती देवपणाची पूर्णता वसते. त्याच्यामध्ये ते सर्व स्वभाव आहेत जे देवामध्ये असायला पाहिजे. ते स्वभाव गुण वैशिष्ट्य पुत्रामध्ये आहे. आणि पुत्र हा असा नाहीये की, नाही का, स्वतःच त्याचं काहीच नाही, नाही का, अस्तित्व नाही. त्याला कुणीतरी असा प्रकाश दिलेला आहे, त्यावेळेस तो प्रकाश झाला, अशा प्रकारचं नाहीये. बरोबर की नाही? तर त्याच्या ठायी प्रकाश आहे. ख्रिस्त म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. त्याच्या ठायी पूर्ण देव पण आहे. आणि म्हणूनच प्रेषितांनी थिओटेस हा शब्द वापरलाय, जे आपल्याला काय दाखवितं, त्याचं व्यक्तित्व दाखवितं आणि त्यानंतर त्यासोबतच त्याचं देव पण दाखवितं ख्रिस्ताचं. पुढे तर देवापासून देव हा जो शब्द आहे, अ, एरेसचा पहिला मुद्दा आता खारिज करतो. ते म्हणजे काय, की प्रभू येशू ख्रिस्त हा हा जो आहे तो सार्वकालिक देव नाहीये. तो कमी दर्जाचा देव आहे. हे हे जी विचारधारा होती ती खोडून काढतो हा पहिला मुद्दा. पुढे दुसरा जी घोषवाक्य आहे ते म्हणजे प्रकाशापासून प्रकाश. आता प्रकाशापासून प्रकाश, हा जो शब्द आहे, तो अ, आपल्याला फारच सारखं पण वाटेल नाही का, की देवापासून देव आणि मग प्रकाशापासून प्रकाश, जणू काय काव्यात्मक असं वर्णन आपल्याला दिसेल इथं. अ, त्याचं कारण काय आहे बरं? याच्या मागचा उद्देश काय आहे? आपण याच्याकडे एक गुणधर्म किंवा एक पदवी म्हणून पाहू शकतो नाही का. आणि ज्यावेळेस प्रकाशापासून प्रकाश हा जो शब्द आहे, तो वापरला जात आहे, तर तो आपल्याला कशाबद्दल सांगत आहे, की ख्रिस्त हा असा छोटा प्रकाश आहे आणि मग तो मोठा प्रकाश असं का? बिलकुल नाही. तर प्रकाशापासून प्रकाश ज्यावेळेस याबद्दल बोललं जात आहे, तर हीच भाषा तुम्हाला आणि मला
इब्री लोकास पत्रामध्ये शिकायला भेटल. जर तुम्ही इब्री लोकास पत्र जर वाचलं, तर सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं, तर तिथं काय सांगितलं बघा. इब्री लोकास पत्र अध्याय 1 आणि अ, वचन 3 पहा. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. तर प्रकाशापासून, प्रकाशाचा अर्थ तो कमी प्रकाश आहे असं नाही, त्याला कोणीतरी प्रकाशमान करत असं नाही, तर याच्या ठाईच ते तेज आहे. तो गौरवाचं तेज आहे म्हटलेलं आहे, नाही का? आणि यातून काय दाखवलं, की ज्या प्रकारे पिता गौरवी आहे, वैभवी आहे, ज्या प्रकारे पिता आहे, त्याच प्रकारे पुत्र देखील आहे. दोघे एकाच तत्वाचे आहे. सत्वाचे आपण म्हणू शकतो, किंवा सारसत्वामधील त्यांचं जे समान पातळी आहे देवपणामधील, ते आपल्याला यातून शिकायला भेटतं, की दोघही अगदी देवपणामध्ये समान पातळीवर आहे. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे कमी आणि जास्त असा कोणताच भेद नाही. पुत्र पित्यापेक्षा कमी प्रकाशमान नाहीये, नाही का? कारण एरेस जो होता तो हे शिकवत होता, की अ, पित्यासारखा पुत्र जो आहे तो समान गौरवी नाहीये. बिलकुल नाही असं. पुत्र हा, नाही का, आता 100 वॅटच्या बल्ब प्रमाणे किंवा 99 वॅटचा अशा प्रकारचा प्रकाश नाही, नाही का? ज्या प्रकारे पिता गौरवी आहे, तेजस्वी आहे, नाही का, गौरवी पराक्रमी आहे, त्याच प्रकारे पुत्र सुद्धा आहे, कारण तो प्रकाशाचा प्रकाश आहे, खुद्द ख्रिस्त. आणि ज्यावेळेस आपण प्रकाशाबद्दल शिकतो, तर पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी प्रकाशाचा उल्लेख आपल्याला पाहायला भेटतो. अ, अम, देवाच्या परिपूर्ण कार्य दाखवण्यासाठी. आणि विशेष करून स्तोत्र 27:1 जर पाहिलं, तर तिथे सांगितलंय, परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, नाही का? परमेश्वर माझा प्रकाश आणि माझं तारण आहे. दावीद राजा म्हणतो, की मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू? जुन्या करारामध्ये यहोवा देवाला प्रकाश म्हटलेला आहे. आणि इथं आपल्याला पाहायला भेटतं, की जो शब्द वापरलाय, की परमेश्वर माझा प्रकाश, मूळ भाषेमध्ये त्रैक देवासाठी तो शब्द वापरलाय. आणि विशेष करून त्रैक देवाबद्दल आपण पाहतो, की ते तेजस्वी पण, ते गौरवी पण, अ, ते ऐश्वर्याने भरलेला, आपल्याला पाहायला भेटतं, की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे त्रैक देव आहे. आणि विशेष करून आपण ज्यावेळेस या स्तोत्राबद्दल पाहतो, स्तोत्र 27, तर तिथं दावीद राजा जो आहे, त्याच्या अनेक स्तोत्रांप्रमाणेच या स्तोत्रामध्ये सुद्धा त्याच्या संकट काळामध्ये असताना सुद्धा फार आत्मविश्वासाने आणि विजयाने इथं हे गीत गात आहे तो. कारण तो म्हणत होता, की मी कितीही अंधारात आलो, कितीही मी मृत्यू छायेतून चाललो, किती भयप्रद असे प्रसंग माझ्यासमोर असले, तरी मी भिणार नाहीये, मी घाबरणार नाहीये, कारण परमेश्वर माझा प्रकाश आणि माझं तारण आहे. माझं प्रकाश आणि माझं तारण आहे. तशाच प्रकारचं शब्दप्रयोग आपल्याला नवीन करारामध्ये सुद्धा पाहायला भेटतं. याकोब 1:17 मध्ये जिथे सांगितलं, याकोब म्हणतो, की प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही, अशा ज्योती मंडळाचे, इथं ज्योती मंडळाचा हा जो शब्द आहे, तिथं प्रकाश हा शब्द वापरलेला आहे. तेज किंवा प्रकाश हा शब्द तिथं वापरलेला आहे. पित्यापासून ते उतरतं, मग ज्योती मंडळाचा पिता किंवा प्रकाशाचा पिता. इथं पुन्हा एक वार त्रैक देवाबद्दल सांगितलेलं आहे, की त्या त्रैक देवामध्ये तो प्रकाश आहे. आणि ज्यावेळेस प्रकाशाबद्दल आपण विचार करतो, तर प्रकाश पवित्र शास्त्रामध्ये, विशेष करून जुन्या करारामध्ये, देवाचं गौरव प्रकट करणारा हा शब्द आहे. वेस्टमिन्स्टर कन्फेशन ऑफ फेथ, त्याच्यामध्ये जर आपण वाचलं, तर तिथं अशा प्रकारे म्हटलेलं आहे, की देवामध्ये सर्व जीवन, गौरव, चांगुलपणा, आशीर्वाद त्याच्या स्वतःमध्ये आणि त्याच्यापासूनच आहेत. आणि तो एकटाच स्वतःमध्ये आणि स्वतःसाठी परिपूर्णपणे स्वयंपूर्ण आहे. त्याने निर्माण केलेल्या कोणत्याही प्राण्याची त्याला गरज नाही, किंवा त्यांच्याकडून कोणताही गौरव त्याने प्राप्त करून घ्यावं आणि त्यामुळे तो गौरवी होईल, याची त्याला गरज नाही. कारण तो स्वतःमध्येच इतका गौरवी आहे. तो त्रैक देव स्वतःमध्ये महान गौरवी आहे. तो त्याचं ऐश्वर्य त्याच्या निर्मितीमध्ये, त्याचं ऐश्वर्य तो पसरवतो, नाही का? किती अद्भुत आहे. तर
नायसीन मतांगीकार जो आहे, ज्यावेळेस देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश असं म्हणतं, तर तिथं तो काय दाखवत आहे? तो ख्रिस्त जो पुत्र आहे, तो महान तेजस्वी आहे. तो त्याचं त्याचं तेज, त्याचं गौरव, त्याची महानता पित्याप्रमाणेच आणि पवित्र आत्म्याप्रमाणे आहे. ज्या प्रकारे पिता महान तेजस्वी आहे, तशाच प्रकारे देव जो पवित्र आत्मा आहे, तशाच प्रकारे देव जो पुत्र सुद्धा आहे. आणि तो अगदी तेजस्वी आहे. आणि देवाने संपूर्ण जग आपल्या प्रकाशाने भरलेलं आहे. जॉन कॅल्विन म्हणतात, की आपण कोणत्याही दिशेने पाहिलं नाही का, किंवा जगातील कोणताही भाग जर आपण पाहिलं, तर असा कोणताच भाग नाही, लहानातील लहान भाग पहा किंवा कोणताही भाग पहा, की जिथं देवाच्या गौरवाचं तेज दिसत नाही. कारण तो म्हणतो, की जगाचं सुंदर उत्कृष्ट जी कलाकृती आहे, तुम्ही त्याच्याकडे पहा. त्याच्या संपूर्ण लांबी रुंदीमध्ये त्याच्या असीम प्रकाशाच्या प्रवाहाने ते पूर्णपणे दिपून न जाता पाहू शकत नाही म्हणे तुम्ही कधीच. कारण त्याचा महान प्रकाश इतका अद्भुत आहे. तुम्ही जागे होता त्यावेळेस सुद्धा देवाच्या महान प्रकाशाची छाया तुमच्या मागे आपल्याला पाहायला भेटते. आणि पुढे आपण आणखी येतो, तर ज्यावेळेस प्रकाशाबद्दल विचार करतो आपण, तर योहान 8:12 मध्ये पुढे काय म्हटलं बघा. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तर अंधारात चालणारच नाही, तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. तर प्रकाशापासून प्रकाश हा जो शब्द आहे, एक सत्व जे आहे ते दाखवणार आहे, नाही का. आणि आपल्याला माहित आहे ती जी घटना आहे इथं, 8व्या अध्यायामध्ये काय चालू आहे, की शास्त्री पुरुष लोकांनी एका व्यभिचारी स्त्रीला त्याच्याकडे आणलं, तो शिकवत असतानाच. आणि ती व्यभिचार करत असताना त्यांनी पकडलेली होती. आणि त्यामुळं आपल्याला पाहायला भेटतं, त्यांनी प्रश्न विचारले अनेक गोष्टीने, पण त्याने तो मुद्दा हाताळल्यानंतर लगेचच तो आपल्या शिकवणीकडे लक्ष देतो. आणि मग पुढे तो म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल विचार करत असताना मीच जगाचा प्रकाश आहे. आणि हे कधी घडत होतं? त्यावेळेस मंडपाचा सण होता, त्यामध्ये सर्वजण त्याचं त्याचं सादरीकरण करत होतं. आणि त्या सणादरम्यान आपल्याला पाहायला भेटतं, की अनेक प्रतीक किंवा त्या समारंभामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की मंडपाचा जो सण होता इस्रायल लोकांमध्ये, तो याच्या स्मरणार्थ ते पाळायचे, की निर्गमाच्या काळात विशेष करून कशा प्रकारे देवाने मिस्रामधून त्यांना सोडवलं. आणि त्या अरण्यातून जात असताना दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभाने कशी देवाने त्यांची त्यांची काळजी घेतली, त्यांना मार्ग दाखवला, त्याचं ते आठवण करून देत होतं. आणि ज्यावेळेस ख्रिस्त म्हणतो, की मीच जगाचा प्रकाश आहे, तो स्वतःला ते लागू करतो. कारण ते लोक त्या काळामध्ये अ, प्रकाशाबद्दल मनन करायचे खूप त्याच वेळेमध्ये. आणि विशेष करून त्याबद्दल बोलत असताना ख्रिस्त का बरा असं म्हणत आहे, कुठं पाहून तो बोलत आहे असं. तर बारकले नावाचे जे सेवक आहेत आणि अनेक असे देवाचे सेवक ते म्हणतात, की जगाचा प्रकाश हे जे विधान आहे म्हणे, ते मंडपाच्या सणाशी संबंधित आहे. कारण त्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की मंडपाच्या सणाच्या पहिल्या रात्री, प्रत्येक रात्री नाही, कारण 7 दिवस तो सण साजरा करायचा. तर पहिली जी रात्र होती त्या रात्री अ, स्त्रिया ज्या आहेत, स्त्रियांच्या अंगणामध्ये विशेष करून त्या अंगणामध्ये अशा दोन मोठे स्तंभ उभे करायचे. आणि त्याद्वारे प्रकाश देण्याची ती प्रथा होती. ते स्तंभ इतके मोठे असायचे, की ते संपूर्ण यरुशलेमेला प्रकाशित करायचे. आणि त्याकडे पाहून ख्रिस्त म्हणतो, की ह्या प्रकाशासारखा मी नाही, तर मी जगाचा प्रकाश आहे. तो फक्त यरुशलेम पुरताच मर्यादित नाही, तर सर्व जगासाठी आहे. आणि मग या सर्व गोष्टींबद्दल विचार केल्यानंतर आपल्याला समजतं, की प्रकाशापासून प्रकाश म्हणजेच काय, तर तो त्याचं पूर्ण देवत्व ते सांगितलेलं. पुढं काय सांगितलं, खऱ्या देवापासून खरा देव म्हटलेला आहे. हे तिसरं विधान आहे. आणि आता इथं आपल्यालाही शिकायला भेटतं, का बरं खरा देवापासून खरा देव असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय आहे? कारण एरेसने सुद्धा हे मान्य केलं, की तो देव आहे. बरोबर आहे. पण तो देवापासून देव आहे म्हणे, नाही का. योहान 1 मध्ये आपण पाहतो, की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, नाही का, आणि शब्द देव होता. थोमा म्हणतो, माझा प्रभू आणि माझा देव. बरोबर की नाही. एरेसला त्याचं बायबल माहित होतं. आणि एरेस म्हणाला, की येशू देव होता, पण तो कोणत्या प्रकारचा देव होता हा प्रश्न आहे म्हणे माझ्या पुढे.
आणि एरेससाठी काय होतं, की तो म्हणत होता, की येशू देव आहे, पण तो कनिष्ठ, लहान देव आहे. नाही का? तो पित्यासारखा सार्वकालिक नाहीये. आणि त्यामुळं आपल्याला पाहायला भेटतं, की तो मानत होता येशू देव आहे, पण तो देवासारखा परिपूर्ण तो नाही. आणि त्याचं हे जे बोलणं आहे, ते खोडून काढण्यासाठी खऱ्या देवापासून खरा देव हे वाक्य फारच अद्भुत आहे. अगदी छोटं हे वाक्य आहे, पण हे त्या अरेसला फटकारणार आहे. योहान 1 मधून आपल्याला पाहायला भेटतं की शब्द ज्याच्याबद्दल एरेसने सुद्धा दावा ठोकला, पण तो म्हणतो की हा शब्द पित्यासारखा नव्हता म्हणे. कारण शब्द जो होता तो कधीतरी निर्माण केलेला आहे, पण तो नाही. चुकीचा आहे. तो खरा देव आहे. तो खरा देव आहे. खऱ्या देवापासून खरा देव. कारण अगोदर आपण पाहिलं देवापासून देव, तर तिथं लगेच दर्जा पडायला लागला नाही का? कारण मंडळीची इतिहासामध्ये सुद्धा तशाच प्रकारे विचार करत होते. आणि म्हणून ज्यावेळेस खऱ्या देवापासून खरा देव म्हटलं जातं, तर तिथं म्हणजे त्याचं पूर्ण देव पण आपल्याला पाहायला भेटतं. पुढं काय? आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, मग आता जो मुख्य मुद्दा आहे नायसीन मतांगीकाराचा, तो हा होता जो एरियसने नाकारलेला होता. आता त्या मुद्द्यापर्यंत आपण येतो आणि तो म्हणजे काय, की एकुलता एक अनिर्मित पुत्र, नाही का? आता ह्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर आपला विश्वास बसल की काय आहे एकुलता एक पुत्र. एरियसच्या मते एकुलता एक जन्मलेला पुत्र म्हणजे निर्माण केलेला. आपण वारंवार ह्या गोष्टी पाहत आहोत, वारंवार ह्या गोष्टी आपण ऐकत आहोत. आपल्यापैकी प्रत्येक जण पालकांकडून जन्माला आलेला आहे, नाही का? आणि अशी एक वेळ होती जेव्हा आपण अस्तित्वात नव्हतो, नाही का? आपल्याला निर्माण केलं गेलं, आपण अस्तित्वात आलो. आणि म्हणून आर्यस जो होता त्याचा असाच विचार होता की मानवी पिढीमध्ये जसं घडतं नाही का, तसंच दैवी पिढीमध्ये सुद्धा घडलेलं आहे. पण नायसिन क्रीड, नायसिन मतांगीकार जो आहे ते अगदी नाकारतो. तो म्हणतो की पुत्राचं जन्मनं हे आपल्या जन्मण्यासारखं नाहीये. पुत्र अस्तित्वात नव्हता अशी वेळ कधीच नव्हती. वेळेत नाही आणि वेळेपूर्वी नाही. तो जन्मलेला आहे, निर्माण केलेला नाहीये. तो सार्वकालिक पुत्र आहे. म्हणूनच कलसे 1:17 मध्ये हाच मुद्दा पाऊल हाताळतो, म्हणतो की तो सर्वांच्या पूर्वीचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. किती अद्भुत आहे, नाही का? किती अद्भुत आहे. आणि मग पाचवा मुद्दा आपल्या समोर येतो, म्हणजे काय? पित्यासारखा स्वभाव असणारा, ज्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झालं. किती अद्भुत आहे. एरेसने पुन्हा अलेक्झांडरला लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं की पुत्र सार्वकालिक नाही किंवा सहज सार्वकालिक नाही किंवा पित्या इतका स्वयंपूर्ण नाहीये. पण आपल्याला शिकायला भेटतं, स्वतः ख्रिस्ताने केलेले दावे आपण पाहू शकतो. ख्रिस्त 10 अध्यायामध्ये, योहान 10 आणि वचन 30 मध्ये म्हणतो की मी आणि पिता एक आहोत. बरोबर? आणि त्यांचं एक असणं म्हणजे काय आहे? ते एक असणं म्हणजे त्यांच्या व्यक्तित्वातील ऐक्य, त्याबद्दल नाही सांगत. त्यांचं सारसत्व देवपणामध्ये समान पातळी होत आहे. त्याच्या सारसत्वामध्ये, त्याच्या कार्यामध्ये, सामर्थ्यमध्ये, गुणवैशिष्ट्यांमध्ये, त्याच्या इच्छेमध्ये त्यांचं ऐक्य आपल्याला पाहायला भेटतं. आणि अ, हे जे अ, ही जी आकृती आपण प्रत्येक आठवडी पाहत आहोत, नाही का? की जिथं त्यांचं वेगळं अस्तित्व आहे, परंतु देवपणामध्ये ते समान पातळीवर आहे. पिता पुत्र नाही, पुत्र पवित्र आत्मा नाही, पवित्र आत्मा पिता नाही. परंतु आपल्याला पाहायला भेटतं की पिता त्याचं अस्तित्व वेगळं आहे, पुत्राचं अस्तित्व वेगळं आहे, पवित्र आत्म्याचं अस्तित्व वेगळं आहे, परंतु एकच देव पण तिघांमध्ये सामावलेला आपल्याला पाहायला भेटतं. त्रैक देव अशा प्रकारे आपण समजून घेतो. मग आणखी पुढे पित्यापासून पित्यासारखा स्वभावाचा आपल्याला त्याच्याबद्दल आणखी पुढे प्रभूने केलेल्या प्रार्थनेमध्ये शिकायला भेटतं. योहान 17:5 मध्ये, तर आता हे माझ्या पित्या, जग होण्यापूर्वी जो माझा गौरव तुझ्या जवळ होता, त्याच्या योगे तू आपणा जवळ माझं गौरव कर. काय आहे? ख्रिस्ताने ख्रिस्ताला जे गौरव आहे ते देण्यात आलेलं नाही. तो मुळात गौरवी आहे. परंतु कोणत्या अर्थाने त्याला म्हटलं जातं की त्याला गौरव देण्यात आलेला आहे? कोणत्या अर्थाने ख्रिस्त इथं बोलत आहे? मुळात तो गौरवी आहे, पित्यासारखाच सार्वकालिकतेमध्ये, पण एक महान मध्यस्थ या नात्याने, आपला महान गौरवी तारणाऱ्या नात्याने आता तो अधिक गौरवीला गेलेला आहे. एक त्याचं जे कार्य आहे मध्यस्थीचं, ते आपल्याला तिथे शिकायला भेटतं.
ज्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झालं म्हटलेलं आहे. ज्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झालं. इब्री लोकास पत्र करता त्याच्या अध्याय 1 मध्ये तो सांगतो की सर्व काही त्याच्याद्वारे झालेलं आहे म्हणे. विश्व त्याच्याद्वारे निर्माण झालेलं आहे. तर हे सर्व मुद्दे ख्रिस्ताचं देवपण प्रकट करणारे आहेत की तो महान गौरवी देव आहे. आणि म्हणूनच मंडळीच्या इतिहासामध्ये ख्रिस्तावर डाग आणला, ख्रिस्ताबद्दल पाखंडी मत आले. आजही आजही अनेक रीतीने सैतान धूर्तपणे त्या ख्रिस्ताच्या सुवार्तेवर घाला घालत आहे. ख्रिस्ताचं जे तत्व आहे त्याच्यावर घाला घालत आहे. त्याची महानता, त्याचं दैवत्व त्यावर घाला घालत आहे. आणि अशा वेळी आजही हा नायसीन मतांगीकार आपल्याला आणि आपल्या मंडळीमध्ये समजून घेणं आणि त्याचा अभ्यास करणं अगदी गरजेचं आहे. तो आपण समजून घेणं गरजेचं आहे की ख्रिस्त हा सार्वकालिक देवाचा पुत्र आहे. ख्रिस्त हा महान पराक्रमी प्रभू आहे. ज्यावेळेस शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने विचारलं की तुम्ही मला काय म्हणून म्हणता, त्यावेळेस तो काय म्हटला पेत्र सगळ्यांच्या वतीने, तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आणि हीच तर आपल्या विश्वासाची कबुली आहे. तुम्ही ख्रिस्त आहात, देवाद्वारे नियुक्त केलेले सार्वकालिक तारणारा म्हणून, ज्याच्याबद्दल जुन्या करारामध्ये वारंवार सांगण्यात आलं, ज्याची झलक वेळोवेळी देण्यात आली, तो तुम्ही आहात. तुम्ही आले, तुम्ही राजांचा राजा, याजकांचा याजक, संदेष्टांचा संदेष्टा आहात. आणि तुम्ही जिवंत देवाचा पुत्र आहात. तिथंच त्याचं पूर्ण देव पण आपल्याला पाहायला भेटतं. मग या विषयाच्या शेवटी येत असताना ही आपल्या आपल्या देखील विश्वासाची कबुली आहे. आणि म्हणून शेवटी येत असताना आपण काय करू शकतो? त्या महान गौरवी पुत्रासमोर नतमस्तक होऊ शकतो. त्याचं चुंबन घेऊ आपण, स्तोत्र करता जसं म्हणतो. त्या पुत्राबद्दल आपण शिकू. जसा पॉल म्हणतो की मला तर जगणं हा ख्रिस्त आहे, त्या प्रकारे ख्रिस्त जगू आपण. ख्रिस्त गाऊ, ख्रिस्त गौरवू आणि ख्रिस्त शिकू. आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार या सुवर्ण वेळेबद्दल, तुझ्या कृपेने आम्हाला तू ही वेळ दिली आमच्या तारणाऱ्या ख्रिस्ताचं गौरव पाहण्याची, म्हणून तुझी स्तुती करतो. प्रिय देवाप्पा, जो सर्वश्रेष्ठ स्थितीमध्ये आज विराजमान आहे प्रभू, त्याच्या दैवत्वावर नेहमी घाला घालण्यात आलेला आहे. सैतान धूर्ततेने आमच्या महान तारणाऱ्या ख्रिस्ताची सुवार्ता विरूप करू पाहत आहे. प्रभू, तू दया कर. आमच्या गौरवी ख्रिस्ताचं महानपण नेहमी आमच्या हृदयात प्रकाशू दे. त्याने केलेल्या परिपूर्ण कार्याची जाणीव तो आम्हाला नेहमी करून दे. आणि दे बाप्पा, आम्हाला नेहमी तू नमव, कारण ख्रिस्तामध्येच तू आम्हाला स्वीकारलंस. तुझे लेकरं म्हणून तू आम्हाला कवटाळतोस. तुझ्या सानिध्य येण्याची संधी तू आम्हाला देतोस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. विशेष करून यावेळी धन्यवाद देतो दे बाप्पा लोंढे परिवारासाठी. तुझ्या सेवेसाठी जे आपलं दार त्यांचं नेहमी उघड आहे. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो आंटी आणि त्याच्या संपूर्ण परिवाराला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या कामात, प्रत्येकाच्या जबाबदारीमध्ये त्यांना तुझी कृपा लाभू दे. त्याचप्रमाणे जिवंत अशा बायबल चर्चद्वारे विविध ज्या सेवा चालू आहेत प्रभू, त्या सर्व तू आशीर्वादित कर प्रिय बापा. जे साहित्य येत आहे त्यामध्ये सुद्धा तुझी कृपा लाभू दे. पवित्र देबापा, जे PTCPचं कार्य चालू आहे ते तू आशीर्वादाचं कर. जे सर्व प्रियजन देबापा ऑनलाईन रीतीने देबापा आज उपस्थित आहेत, त्या सर्वांवर दया कर. जे देबापा दुःखी कष्ट आहेत त्यांच्यावर प्रभू तुझी कृपा असू दे. आणि विशेष करून जे ख्रिस्त अजूनपर्यंत तुझ्याबद्दल तोकड्या विचाराचे असतील, होय प्रभू, आज तुझ्या वचनाने त्यांच्या हृदयात ख्रिस्ताचं महान प्रेम तू प्रगट कर. ही वेळ तुझ्या हाती आम्ही सोपवितो दे बापा. या वेळेबद्दल तुझे उपकार मानतो. प्रभू येशू, जो आमचा तारणारा देव, त्याच्या पवित्र आणि गोड नावामध्ये प्रार्थना मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आपल्यामध्ये बाबा आहेत, मी त्यांना पुढील वेळ देतो.